इकडे ही कोणती देवी आहे माहित असेल तर सांगा कमेंट मध्ये, नसेल माहित तर पूर्ण ब्लॉग बघा. आणि इकडे बघा पहिल्यांदा वाघ आणि वाघानच बिस्किट पुढे चारायला घेतलं. तर कसं काय मंडळी, सगळं कसं ओके मध्ये ना आज आलोय दीदींच्याकडे, दादांच्याकडे. लय दिवस बोलवलं होतं, मग काही आज आलोय. आपल्याला तशी काही बोलायची गरज नाही, आपण तसं पण येतो. इकडे रस्त्याच्या बाजूला झाडं आहेत का झाडांच्या बाजूला रस्ते काही समजायला मार्ग नाही. पुढे बसलाय तो दुबईशी आलाय, मागं बसलाय तो थायलंडशी आलाय. दोघं लई शायनिंग मारतात, काही बघत पण नाही. परलं विरलं तर उचलायला नाही येणार. योगडी बघा कसा बघतो, गोंडच दिसतो पण फक्त चॅप्टर आहे बरं. मग गेलो दादांच्या गावाजवळ असलेल्या वाघांचा फार्म बघायला. सॉरी माय मिस्टेक, घोड्यांचा फार्म बघायला. इकडे चॉकलेट बॉयला आंघोळ घालायला घेतली. घासा डायरेक्ट सोनीर झाला पाहिजे. हो बघ भाई, व्हाईट गोल्ड पक्क खतरनाक घोडे आहेत बरं. की लाल चॉकलेटी काला नीला पिवळा सगळं भेटतात बघायला. यो गडी बघ कसा हात लावायला गेलाय, घाबरलाय मूस पण सांगल कोणला. यो बाई बक्का डेंजर आहे बरं का, बोलतो कणीस खाल्लास नाही तर फिट मारील. काय बोलायचं ना काय राहायचं नको झालंय दुखा. बघ ना कसं दात करतो तो बघ तो बघ. नंतर मग गेलो दादांचं सगळं बैल गाय सगळं काही बघायला. दादाचं टॉपचं रॉयल शेतकरी वाटतात मला. तिथून मग लगेच गेलो घरी जेवायला, जेवलो बिवलो ना मग गेलो स्विमिंग पूल. याच्या पुढचा ब्लॉग पार्ट 2 मध्ये. तो पण तुम्ही इंस्टाला फॉलो, युट्यूबला सबस्क्राईब करून ठेवा.